नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडता युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा। दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी श्री सोनार सिद्ध यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे मौजे निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा। 24 एप्रिलला त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ निमसोडकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 24 तारखेचं। या जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ निमसोडकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 24 एप्रिल आदत बैल मैदान निमसोडकरांचं। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, यात्रेचं मैदान आहे प्रत्येक वर्षीचं, कसं नियोजन आहे यावेळेस? आमचं दरवर्षी यात्रेचं मैदान घेतले जातात आणि ह्या वर्षी जरा आम्ही बक्षीस बी वाढवलेलं आहे। 1 लाख रुपये पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 70,000, या क्रमाने बक्षीस 7 आहेत। परत क्वार्टर फायनलचे बक्षीस ठेवलेले आहेत। मला वाटतं एक आदत आणि एक बैलला बऱ्यापैकी आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे। चांगलं बक्षीस आणि क्वार्टर फायनल सुद्धा मित्रांनो चांगली रक्कम आहे। 10,000, 9,000, 8,000 असे क्वार्टर फायनल सुद्धा रक्कम आहे। त्यामुळे 7 दोन्ही 14 म्हणजे 14 आणि 28 बैलगाडी मालक या ठिकाणी गुलाल राहणार 24 तारखेला निमसोड पाटीवरती। मैदान आपलं रितसर पारदर्शक तर पहिल्यापासून सगळीच मैदान आमचे होते। ही सगळी यात्रेची देवाची मैदान असतात। गावचं मैदान कुणाचा वशिला ओळख पाहुणा रावळा असलं काही चाललं जात नाही। काय असेल तर रितसर। दुसरी गोष्ट, मैदान अखेर भारतीय बैलगाडी संघटना नियमानुसार, त्या संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार। पंचांचा निर्णय अंतिम राहील। तुम्हाला म्हणजे जर पंचांना डाऊट वाटला तर वर पाठवलं जाईल। हा, दुसरी गोष्ट, पल्ला किती आपला फाटी साधारणतः किती फूट ठेवलाय? 850 फूट। 850 फूट। बरं, आजूबाजूला काय अडचण आता नवीन काय असं विहीर वगैरे कुठं आसपास काय पुढे थांबायला काय अडचण नाही? बरं, आपली ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे? कालपासून आमचे चालू झाले 19 तारखेपासून। 19 पासून। मित्रांनो, 19 एप्रिल 2025 म्हणजे कालपासून या ठिकाणी निमसोड मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली। 23 एप्रिल 2025 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी आहे। जे बैलगाडी मालक निमसोड पाटीवरती 24 तारखेला आदत बैलला पळणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा। बरी तर गाडी कमी जास्त आली बक्षीस सर्दी जाणार। आमच्या 25 गाड्या आम्ही अड्डे केलेल्या आहेत आणि बक्षीस आम्ही तेवढंच दिलेलं आहे। 1 रुपया आमच्यात कमी केला जात नाही। बर, बक्षीस हे दिलंच जातं सगळं। नक्कीच। हा, जसं 24 ला पण दिलं जाणार सगळं। मित्रांनो, यात्रा कमिटी ठाम आहे। फक्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करा आणि जास्त संख्येने उपस्थित राहून मैदानात शेवळ। काय सांगाल बैलगाडी मालकांना तुम्ही आता 24 तारखेच्या मैदान? बैलगाडी मालकांना आमची एवढीच विनंती आहे, आमचे निमसोड हे गाव बैलगाडीसाठी कायम खर्च करणारं गाव आहे। हे आता सगळे फाटी तुम्ही बघताय ते गावाने खरेदी करून गाड्यासाठी केलेले एवढी गुंतवणूक मला वाटतं महाराष्ट्रात कोणाची नाही। फाटी तर वर्षात 8 मैदान इथे घेतले जात आहेत। प्रत्येक मैदानाचं बक्षीस हे त्याच्या पुढचं असतं आणि रस्ते दिले जाते। बरोबर। फक्त आमच्या गाडीवानांना एवढे होते, जेवढं जास्त जास्त तुम्ही संघ इथे याचाल ना आमचा उत्साह वाढव चाल तेवढं आम्हाला समाधान वाटेल आणि आणखीन जास्त आम्ही बक्षीस किंवा नवीन करून गाडीवानांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच। बरं, आता उन्हाचा तकाट आहे, पाण्याची सोय वगैरे? पाण्याची सोय केली सगळी, पाण्याची काय अडचण नाही। बरं, जात आता काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांना बाबा मैदाना संदर्भात किंवा ऑनलाईन नोंदणी संदर्भात? हा, होता ऑनलाईन नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी म्हणजे आम्हाला लॉट काढण्यास सगळं गट पाडण्यास बरं पडेल, सहकार्य करावं। नक्कीच। तर बैलगाडी मालकांना माझी विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ निमसोडकरांना सहकार्य करा। काय सांगाल मैदान संदर्भात? मैदाना संदर्भात एवढंच सांगेन की सगळ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करावं। नक्की। फाटी वगैरे व्यवस्थित सगळं? फाटी वगैरे सगळे व्यवस्थित आहे। आतल्या आत 16 फूट फाटी आहे। पुढे थांबायला अजिबात अडचण नाही। ऑनलाईन नोंदणी संदर्भात ऑनलाईन नाव नोंदणी कालपासून चालू झालेली आहे। 23 तारखेपर्यंत ऑनलाईन चालू राहील। नक्कीच। बक्षीस किती जरी गाडी आली तरी जे बक्षीस बॅनरवर आहेत तेवढी बक्षीस दिली जाते। नक्कीच। तर जाता पुन्हा एकदा माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, येत्या 24 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून निमसोड बैल मैदान शेवळ व्हा। एवढं बोलतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय बाबांच्या नावानं सोनार सिद्ध महाराज की जय।